रेडी झाली असं मस्त पातळ घातलेलं आहे. आणि ती पर्स दाखव ग. काय पर्स दाखव. तर इथून ना आपलं सप्तशृंगी गड पण दिसतं, पण आता भुरकट. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर इथे माझी आजी. आता आम्ही ना वरती चाललोय गच्चीवर. मम्मीने ना हरभरे वाळत केले होते धुवून वगैरे डाळ करण्यासाठी, तर तेच आता बघायला चालली वरती गच्चीवर. आणि इथे झाड बघू शकता, हे नाही का शंकराला आपण वाहत होते फुलं गोकर्णीची, तर तितकं मोठं झालेलं आहे, त्याला फुलं पण आलेली आहे. चल आजी हळूच. हळूहळू ये बर का, मोठे मोठे पाहिजे इथे. तर इकडे मागे घराचं पण काम चालू आहे काहीतरी. चला. तर हे आमचं वरचं मजला आहे. आमच्या घर म्हणजे हे नवीन घर वरचं बांधलेलं आहे. तर बघू शकता याचं हॉल आहे मोठा. इथे गॅलरी आहे बाहेर आणि वरती टेरेस आहे वरती. चला टेरेस वर राहू दे, काही नाही, राहू दे ना. तर असं टेरेस आहे बघू शकता. वाळली का? या इकडे उन्हात टाकून दे. होते रे इकडे काल उन्हात संध्याकाळी. आणि काय ग मी नागली ती बरही म्हणता ना ही ती. आणि कवच आहे का त्याच्यावरचं पांढरं कवच. नागली बघू शकता इथे, नवीन नागली आहे म्हणून ती पांढरी व्हाईट दिसते. त्याचं कवच निघालं ना तर ती लाल दिसते. ना उन्हामध्ये इथे ऊन येईल ना. आणि इकडचे हरभरे का ते बारीक आहे का? हा तर इथून ना आपलं सप्तशृंगी गड पण दिसतं, पण आता भुरकं दिसतंय तिथे. तिथे धुकं आलेलं आहे बहुतेक, तर दिसत नाही. तर एकदम क्लिअर दिसतं ते डोंगर. सप्तशृंगी मातेचं मंदिर, म्हणजे मंदिर त्या साईडने दिसतं आमच्या मळ्यातून, पण तो गड आहे ना डोंगर, तो इथून एकदम क्लिअर दिसतो. आणि छोटीशी लाईट दिसते रात्रीचे, पण आता एकदम भुरकं दिसतंय. आणि इथे आता हरभरे वाळत केलेले बघू शकता आजीने मम्मीने असे पसरवून दिलेले आहेत. इकडे पण असं घराचं काम चालू आहे साईडला बघू शकता. अगं ही वरई, ती वरई
नाही नागली ग. नागली पण नागली दगडी. त्याच्यात हा वरतून निघेल मग ते कधी निघतं ते वाळल्यावर खूप उडवा मस्त कलर आहे का माया. म्हणजे ही गावठी असेल कोंडावरून गावठी असेल. तर इथे माझ्या मम्मीच्या पाठीमागे म्हणजे घराच्या पाठीमागे इथे मस्त पपई आलेली बघू शकता. गुडगी पपई म्हणतात त्याला. तर इतकी छान पपई आलेली आहे त्याला. आणि बाकी दुसरी पण भरपूर झाडं आहे. गिलक्याचा वेल आहे, अंजीरचं झाड आहे, आंबाडीचं झाड आहे, असे भरपूर झाडं आहेत. आणि तेच मी बघत होते. आणि इथे पुदिनाचं पण झाड आहे. तर ते विसरूनच गेली, मला ते पण आणायचं होतं. तर म्हटलं घेऊन जाईल, आता नाशिकला घेऊन येईल आणि लावेल मस्त. तर मस्त पुदिनाचं झाडे बघू शकता, किती फ्रेश फ्रेश पुदिना आहे. आणि मस्त कोरपड आहे. त्याच्यानंतर मग तर इथे झाडावर बघू शकता ते भज्याचं झाड आहे, जे त्याचे पानं पिठामध्ये असं डीप करून त्याचे भजे काढतात. तर ते झाड आहे. म्हणजे आजी पप्पा ते सांगत होते की त्याचं झाड आहे. तर करतात ते खेड्यावर असं. तर ते पप्पांनी मळ्यातून आणलेलं होतं झाड आणि इतकं मोठं झालेलं आहे ना बापरे. त्याला फळं पण आलेले आहे. आणि आजी आमची अशी मस्त रेडी झाली आहे. असं मस्त पातळ घातलेलं आहे. आजी तुझी पर्स दाखव ग. काय पर्स दाखव तुझी पर्स. काय ते म्हणतात त्याला? पिशवी. आजीची तुम्ही बघितली का ही जुन्या काळातली अशी राहते. तर ही आहे ना तिच्या आजीची आहे, म्हणजे माझ्या पणजी आजी. तर तीच वापरते. किती प्रेम बघितलं का आईवर. तर बघू शकता अशी तुम्ही बघितली का अशी पर्स. नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आहे पर्स तिची. आणि त्याच्यात काय काय ठेवते आजी. तिची पैसे, तिची मिसरी. तर आजीच्या आठवणी ह्या. तर किती मस्त दिसते बघू शकता. एकदम भारी दिसते अशी रंगीत. त्याला काय म्हणता ग याला? पिशवीच म्हणता. नाही ना, वेगळं नाव आहे काहीतरी. हा काहीतरी परत काय वेगळंच नाव आहे असं काहीतरी ना. अशी खोचून घ्यायची राहते कमरेमध्ये बघू शकता. अशी खोचून घेते आजी. आणि मग बरोबर लुगड्यामध्ये अशी येते, लपून जाते. मध्ये कोणी पैसे काढू शकत नाही, काही नाही. बघितली की यारा कशी पर्स आहे ना आजीची. तुला घेऊन ये बरं. तिकडे आहे. लागेल तुला. तुला पाहिजे तशी कियारा पाहिजे तुला पाहिजे तशी. हा तिथं घालून फिरेल माहिती का. तर अशी आजी. हा आणि आजीने मस्त असं पातळ घातलेलं आहे भारी. कधीच नाही भेटणं होत ना आपलं. किती बाई. हा ना नको तेच ना. ते मासं खाल्लं नाही का आपले. हा तिथं वरती. हा तेव्हा येईल ना बाबा. हा तेव्हा आलेली. तेव्हा आलेला आहे. खूप दिवस झाले का आता. बरं ते बाबाला आता 4 वर्ष होता. मग आता 5 वर्ष होऊन जाईल. आता 5 ही झाली त्याच वर्षी ना. हा तेच वर्षी झाली. हा 4 वर्ष झाली ना तिला पण. तेव्हा बाबाची तिने तर बघितलंय नाही बाबा. मग बाबा वारले तिने नव्हतं बघितलं. बाबा नाही बघितलं नाही हिला. नाही बघितलं नाही ना. बाबाने साखरपुड्याला आले असतील ना याच्या प्रशांतच्या. तर बरोबर बघितलं. मस्त मम्मीने ना मटण केलेलं. इथे रश्श्याचं मटण आहे आणि इथे रस्सा आहे. मटण रस्सा. इथे सुक्क मटण आहे बघू शकता इथे. तर हे ना माझ्या बहिणीसाठी काढून घेतलेले. आता आम्ही जाऊ ना तेव्हा बहिणीला देईल मी. आणि हे बाकी आम्हाला भारी मस्त केलेलं आहे मम्मीने. तर आता मस्त आता जेवणार आम्ही. आणि बघू शकता किती छान दिसतो. काळं मटण, सुक्का मटण एकदम. तर आता मस्त जेवायचं इथे. तर इथे मी मम्मी आजी मस्त गप्पा मारत जेवायला बसलो. पप्पाचं जेवण झालं होतं आणि गुड्डीचं बाकी होतं. तर तिला बोलवत होती मी चल चल चल. तर ती म्हणे अजून नाही, नंतर जेवते. तर इथे मस्त आम्ही जेवतो. इतकं छान झालेलं ना मटण. तर मम्मीच्या हातचं तर भारीच लागतं. आपण कोणत्या पण गोष्टी आपण मम्मीला सांगितलं, साधी भाजी जरी सांगितली तर इतकी छान लागते खूप दिवसांनी. कारण मी तर जास्त जातच नाही माहेरी. कधीतरी मला वेळ भेटतो जायला. कारण वैभवचं कसं रोज हॉस्पिटल जातात. तर मग मला नाही जमत. सुट्ट्या असल्या तरी त्यांचं हॉस्पिटल राहतं. तर त्याच्यामुळे मग मला काही जमतच नाही. तर
काल आली आणि एक दिवसासाठी मस्त एन्जॉय केलं खूप. तर इथे मस्त मम्मी ना हरभरे भरडते, जे वरती गच्चीवर वाळत केलेली ते आणले आम्ही खाली. आणि इथे मस्त जात्यावर बघू शकता आली हरभरे डाळी भरडते, डाळी तयार करते, उडदाची डाळ, तुरीची डाळ. आणि मग हे सगळे मळ्यातलेच आहे, म्हणजे गावरान हरभरे आहे जे शेतातलेच आहे सगळे. तर इथे मस्त मम्मी करते होती, म्हटलं तुला तुम्हाला दाखवू. आणि माझी मम्मी आणि इथे आता मी तेच बोलत होती, इथे 4 पिढी आहे, माझी आजी, माझी मम्मी, मी आणि कियारा. तर असे 4 पिढी बघू शकता एकदाच बसलेले आहे. तुम्हाला कसे वाटलं नक्की सांगा. तर तेच इथे मस्त बसलेलं आहे आणि छानपैकी मम्मी मस्त हरभरे भरडते आणि नंतर आजी भरडणार आहे आणि त्याच्यानंतर मम्मी पण भरडून बघेल पुढे. तर बघू आता कसं आधी मी बघून घेते की कसे भरडायचे असतात ते हरभरे. तर इथे तेच आहे मस्त छान बघू शकता. इथे आता मी पण भरडून बघते, तर कसे वाटले बघ नक्की सांगा कमेंट करून. जेनाबाई कशी जरा काय करते कुठते नाही फुटत नाही रे. पहिल्यांदाच केलं मी आयुष्यामध्ये. मम्मीला बघत आलो पण ना नाही का त्यांना येतं का मला, मी पहिल्यांदाच करते. एक्सपिरियन्स घ्यायचा वरून ना. आता काय करू इथे आता गुड्डी येते आमच्यासोबत, तिची एक्झाम आहे ना. तर आता आम्ही निघालो नाशिकला. तर शेवटी यायला काही मला जमलंच नाही व्हिडिओ वगैरे काढायला, शूट करायला. तर आता आम्ही निघालोय वणीतून, आता चाललोय नाशिकला. तर मम्मीने काय काय दिलंय ते तुम्हाला मी घर जाऊन दाखवेलच. आणि इथे कियारा, इकडे बघ कियारा. आणि खूप मजा आली मस्त ते घट्टीने आपलं डाळ करायला. मी तर पहिल्यांदाच केली, तुम्हाला पण दाखवलं. आणि माझी आजी, माझी मम्मी, आम्ही सगळ्यांनी मिळून ते डाळीचं केलं, मस्त डाळ केली. तर तेच असं होता दिवस. आता चाललोय नाशिकला. आता नाशिकला गेल्यावर ना बोलते ती आणि तुम्हाला जाता व्ह्यू पण दाखवते. मस्त सनसेट आता होईल लवकरच. घरी आलो आणि इथे दूध पण आणलेलं आहे येतानी. आता चहा ठेवते आणि मग स्वयंपाकाचं बघेल काय करायचं, कारण खूप पोट भरलं होतं. तुम्हाला दाखवलं होतं सकाळी मस्त मम्मीनी मस्त नॉनव्हेज केलेलं. तर ना इतकं पोट भरलेलं आहे. तर मम्मीने काय काय दिलं ते गाडीतच आता काढून आणेल आणि तुम्हाला दाखवेल मी की काय दिलंय मला. तर आता इथे मस्त चहा होईल, दूध पण तापतंय. चला, आणि गुड्डीची पण एक्झाम होती ना, म्हटलं चल तिला म्हटलं चल आमच्यासोबत परत, पण तू येशील सकाळी सकाळी. तर म्हटलं चल, तर मग तिला घेऊन आली. आणि आता मस्त चहा पिऊ आणि स्वयंपाकाचं वगैरे काय करायचं. तर चला बोलते नंतर. इथे आवून झाले माझं बघू शकता. मस्त जेवण पण झालेलं आहे. तर आता मस्त मूवी बघणार. आणि मूवी बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी दाखवते की मम्मीने मला काय काय दिलं आहे. तर मम्मीने कांदे दिले, थोडेसेच कांदे होते घरी, नाही तर तिकडे मळ्यामध्ये कांदे असतात. तर एवढे कांदे दिलेले आहे आपले, जे टिकतात ना कांदे ते आहेत उन्हाळी. आणि नंतर
जी आम्ही डाळ भरडली होती ना, मम्मी मी आजीनी माझ्या, तर ती थोडीशी दिलेली मस्त पुरण वगैरे करण्यासाठी. तर आता मी ना वाळत करणार ती उद्या उन्हामध्ये. तर एवढी डाळ दिलेली बघू शकता. त्याच्यानंतर मम्मीने ना गहू दिलेले आहे, गहू ठेवलेली मी तिकडे 3-4 पायल्या, म्हणजे किती 14 म्हणजे 28-30 एक किलो दिलेले आहे मम्मीने गहू. नंतर लसूण दिलेला आहे बघू शकता, गावरान लसूण दिलेला आहे, 3 जुड्या आहेत असा. तर एवढं साहित्य दिलेलं आहे मम्मीनी. आणि लसूण तुम्हाला लागतो, तुम्हाला माहिती आहे लसूण खूप लागतो मला. आणि मी विकत घेत होती, मला काही जमतच नव्हतं ना मम्मीकडे जायला. तर मग एक दिवस गेली मस्त आणि छान मस्त एक दिवस राहिली, कारण गुड्डीला पण येत होतं. आणि मग आलो आम्ही, मग आज घ्यायला आली, त्यांची ड्युटी पण होती, म्हणजे हॉस्पिटलला पण गेले होते काल. आणि मग म्हटलं होते मी पण जाते, मी पण गेली आणि मस्त राहिली, छान वाटलं. बसने प्रवास केला होता. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसाचं तुम्हाला सगळं दाखवलं, मस्त आजीला भेटवलं, म्हणजे आजीशी बोलली, तिची पर्स दाखवली तुम्हाला. तर कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. आणि तुमची पण आजी असेल, तुमची पण आजी तशीच पर्स घालत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मस्त मग दुपारी आम्ही ती डाळ म्हणजे मम्मी ते भरत होते. त्याच्यानंतर मग मी पण म्हटलं तर मला पण करून बघू द्या. मी पण मग भरडली थोडीशी डाळ. त्यात मग नंतर वैभव आले, त्यांना जेवण वगैरे देताच शूट काही करता आलं नाही मला नंतर मध्ये. आणि येताना पण शूट करता आलं नाही, कारण हे सामान ठेवत होती ना मी गाडीमध्ये आम्ही, तर मग काही जमलंच नाही. तर तेच असं होतं आजचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. माझ्या माहेरचं मी तुम्हाला दाखवलं सगळं आज, आणि मम्मीने काय काय दिलं ते पण दाखवलं. आणि मस्त डाळ पण भरडली, माझ्या आजीला पण भेटवलं. तर कसं वाटलं नक्की सांगा ब्लॉग. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला ब्लॉग. आणि व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.